विखे पाटील यांच्या कारखान्यामध्ये 20 कोटींची बोगस कर्जमाफी। राज्यात पपईला चांगली मागणी। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली। तापमानामध्ये बदलाची शक्यता। उरणमध्ये खारफुटीचे आक्रमण। जनावरात उष्माघाताचे प्रमाण वाढले। 24 वर्षात 49,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। सोलापुरात बेदाण्याला उच्चांकी दर। लाखो हेक्टर क्षेत्रात घट। विम्याचे 2160 कोटी रुपये 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। आता बातम्या विस्ताराने। रत्नागिरीतील विखे पाटील यांच्या कारखान्यात 20 कोटीची बोगस कर्जमाफी। संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। या प्रकरणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ। राज्यातून सध्या पपईला चांगली मागणी येत आहे, त्यामुळे पपईच्या दरात वाढ झाली आहे। वाढती उष्णता आणि रमजानमुळे पपईच्या दरात वाढ दिसून येत आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली, त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण दिसून येत आहे। गेले काही महिने कांद्याचा दर 25 ते 35 रुपयांवर पोहोचला होता, मात्र मागील आठवड्यापासून कांद्याचा दर 10 ते 15 रुपये दिसून येत आहे। येत्या 4-5 दिवसात हवामानामध्ये बदल होण्याची शक्यता। अनेक ठिकाणी पाऊस, त्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता। राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये शेकडो एकर शेतजमिनीवर खारफुटीचे आक्रमण। शेतजमिनीत भरतीचे पाणी घुसल्याने शेकडो एकर क्षेत्रावर खारफुटी उगवली। खारफुटीचे शेतावरील वाढते आक्रमण थांबवून शेतीचे संरक्षण करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जनावरांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढले। वातावरणातील तापमान 25 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास जनावरांच्या आरोग्य, प्रजनन क्षमता आणि दुधाच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। या वाढत्या उष्णतेमुळे जनावरांमध्ये उष्माघात होण्याची शक्यता देखील वाढते। महाराष्ट्रात गेल्या 24 वर्षात 49,000हून अधिक शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले। विशेषतः पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक। सरकारी मदतीच्या योजनांचा लाभ सर्वच गरजू शेतकऱ्यांना मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आर्थिक तणावाचा सामना करावा लागत आहे। सोलापूर बाजार समितीत बेदाण्याला उच्चांकी दर। आगामी काळात बेदाण्याला सोन्याचे भाव येण्याची शक्यता। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याला उच्चांकी 401 रुपये प्रति किलो दर। पाच वर्षात लाखो हेक्टर क्षेत्रात घट। आधुनिकीकरणामुळे गेल्या 5 वर्षात देशभरात 6.42 लाख हेक्टर शेती योग्य जमीन महाराष्ट्रातून नाहीशी। धक्कादायक माहिती आली समोर। पीक विमाचे 2160 कोटी रुपये 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। 22 जिल्ह्यांतील 54 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। राज्य सरकार विमा कंपन्यांना पहिला हप्ता 2 दिवसांमध्ये देणार।